आपण दोन दृश्य पाहतोय। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी हा मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी संघटना या ठिकाणी सहभागी झाले होते। तर आज दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय मोर्चा सुरू होण्याआधीच या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी परवानगी नाकारलेली होती आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। ड्रोनच्या सहाय्याने आता पोलिसांची या संपूर्ण परिस्थितीवरती आता नजर असणार आहे। आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलंय। आम्हाला काय परवानगी आहे ही लोक देणार? परवानगी आम्ही आमची आहोत। 3 जुलैला परवानगी दिली होती मोर्चाला, मात्र आज तुम्हाला परवानगी दिली नाहीये। भेदभाव केला जातो का मग? ते तर आहे, इथे लोकल लोक असून आमच्यावर भेदभाव आहे। या अन्यायाविरोधातच आम्ही आलेलो आहोत। इथलीच आहोत, मीरा रोडचेच आहोत आम्ही। काय म्हणणं आहे तुमचं जशा प्रकारे तुमची धरपकड? तर अशा प्रकारे एकंदर पोलीस जे आहेत ते इथं तैनात झालेले आहेत आणि प्रत्येक नागरिकाला आवाहन करत आहेत। ताई, काय सांगाल? तुम्हाला मोर्चाची परवानगी नाकारली आहे, काय सांगाल? मोर्चाची परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा घेणारच। आमचा मराठ्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे हा। सगळे परवानगी येऊन आमच्या याच्यात आम्हाला हे करणार तर आम्ही मराठी ऐकणार नाही। आमचा मोर्चा आम्ही काढणारच। 3 जुलैला मोर्चा झाला तेव्हा परवानगी दिली होती, मात्र तुम्हाला दिली नाहीये। भेदभाव केला जातोय का मग? हो केला। हे असं का? ते मोठे कोण लागून राहिले का? आम्ही मराठी आहोत, आम्ही इथे राहतो आणि आम्ही स्थानिक असून आम्हाला परमिशन नाहीये। ते उपरे येऊन इकडे येऊन हे करतात, त्यांना चालतं आणि आम्हाला का नाही चालत? आम्ही करणार। सध्या पोलीस तुम्हाला ताब्यात घेत आहे, तुमचं आता का म्हणणं काय मग? नाही नाही, असं कसं महाराष्ट्रानं ताब्यात घेणार आहेत पोलीस आणि प्रशासन हा परप्रांतीय धार्जिना आहे, सिद्ध केलेला आहे त्यांनी। इथं मराठ्यांना, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना किंमत न देता त्याचा उद्रेक तुम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नक्कीच दिसणार। मंत्री प्रताप सरनाईक असं म्हणतात की मी आधी मराठी माणूस आहे, मग आमदार आहे आणि मग मंत्री आहे, त्यामुळे कुठेतरी ते आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत आणि तोडगा काढतायत। तोडगा निघेल का? तुम्हाला काय वाटतं? निघालं तर चांगलंच आहे। आम्ही पण काय शांतताच करतोय। आम्हाला काय हे का नाही काढला गेला? इतके दिवसात जर काढायचा होता तर हे प्रकरण चिघळू का दिलं? त्यांना जर हे करायचं नसतं तर केव्हाच निघालं असतं। रात्रीच्या रात्री प्रशासन प्रांत बदलतात। 2 मिनिटं मॅडम, 2 मिनिट हात लावू नका। हा नक्कीच निघेल, नक्कीच। कशाला? तू मराठी आहेस ना? मराठी आहेस ना? मग कशाला या कशाला? मराठीचा अभिमान आहे का तुम्हाला? मराठीचा अभिमान आहे ना? मग गप्प बसा। मराठीचा अभिमान आहे ना? मराठी आहेत, आम्ही शांतपणे। हे बघा, तुम्ही धडपकड करता, आम्ही शांतपणे उभे आहोत। आम्ही काही केलेलं नाहीये। आम्ही शांतपणे आहोत। तुम्ही आम्हाला गडबड करू नका, नाही तर तुमच्यावर आम्ही हे करू। आम्ही शांततेने चालतो, शांततेने करू द्या। तुम्हाला काय आहे? आमचं म्हणणं मांडायला नको आम्हाला? आम्ही कुणाकडे जायचं हे आमचं म्हणणं? चला, आम्ही येणार आहोत। चला तुम्ही चला। त्या दिवशी मोर्चा होता तेव्हा कुठे होता? तेव्हा का नाही पकडलं तुम्ही? तेव्हा प्रशासनाचं ताई, तुम्हाला आता ताब्यात घेतलं जात आहे, काय सांगाल? आम्ही ताब्यात जाणारच नाही। का ताब्यात जाणार? आमचा हक्क आहे, आम्ही हक्कासाठी लढतोय। आम्ही का ताब्यात जाणार? नाही जाणार। आमचा हक्क आहे, आम्ही हक्काने जगणार। अन्याय वाटतो का मराठी भाषिकांवर तुम्हाला? हे आहे, अन्याय आहे, अन्याय आहे। पुढची भूमिका काय असेल? मोर्चा आता कसा निघेल मग, काय सांगाल? निघणार कसा निघायचा? मोठा भव्य दिव्य निघणार, भव्य दिव्य निघणार। आणि मोर्चा काय? कशाला गाडीमध्ये? का गाडीमध्ये बसणार? नाही बसणार गाडीमध्ये। गाडीमध्ये बसणार नाही, गाडीत बसणार नाही। का बसणार गाडीत? चला जाऊ द्या। आम्ही शांततेत आहोत, आम्ही शांततेत राहू द्या। घरी चालले काय प्रॉब्लेम नाही। आम्ही तुम्हाला धडपड करायला लागू। ठीक आहे, ठीक आहे, चला घरी जाता। सर, काय सांगाल? नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना आम्ही आवाहन करतो की शांतता ठेवावी, जमावबंदी लागू आहे आणि कुठल्याही प्रकारचा जमाव या ठिकाणी जमू शकत नाही। तर त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपण शांततेत राहावं, पोलिसांना सहकार्य करावं, कायद्याचं पालन करावं। असं कुठलाही प्रकार झालेला नाहीये। आंदोलक असतं आणि त्याच्यामध्ये धरपकडमध्ये अशा गोष्टी होतात आणि शांततेमध्ये सुरू हे सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आपणही आवाहन करा। मीडियामार्फतही मी आवाहन करतो की पोलीस कुठलीही चुकीची कारवाई करत नाही। जमावबंदी आहे, मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। त्यांचं असं म्हणणं की 3 जुलैला परवानगी का दिली, मग आज परवानगी का नाही? बरोबर आहे, एकदम बरोबर प्रश्न आहे। लोकांचा असा समज आहे की
जो काही व्यापारी संघटनेचा मोर्चा झाला त्याला पोलिसांनी परवानगी दिलेली होती, परंतु त्याला पोलिसांनी लेखी परवानगी नाकारलेली होती. त्यांनी विना परवानगी मोर्चा काढला. त्यात आपण 1000 ते 1200 लोकांवर गुन्हा नोंदवलेला आहे ऑलरेडी. बरं मग आज क्या कार्रवाई कर रहे हैं? हिरासत में लिया गया, पूरा डिटेल में बताइएगा सर. नहीं, अभी तो यहाँ पे कुछ आंदोलक आए थे, कुछ आंदोलकों को हमने कब्जे में लिया है और समझा के बताया कि यहाँ पे जमावबंदी लागू है, तो अभी आंदोलन नहीं कर सकते. बस इतना ही. सर कितनी पुलिस बंदोबस्त है? अविनाश जाधव को अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त नहीं, अभी मेरे पास आंकड़ा नहीं है. थैंक यू. अशा प्रकारे सर मौजूद है. नंतर नंतर अशा प्रकारे एकंदर पोलीस सुद्धा सतत आवाहन करत आहेत नागरिकांना आणि एकंदर मोर्चाला परवानगी 3 जुलैला सुद्धा नव्हती, मात्र तेव्हा सुद्धा मोर्चा काढला आणि त्यांच्यावरती 1200 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. अशा प्रकारे पोलिसांनी थेट माहिती दिलेली आहे. त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये सुद्धा कारवाई होणार का आणि आजच्या मोर्चावर सुद्धा गुन्हे दाखल होणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. नीलम, पाहिलं तर मात्र त्यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले होते, त्यावेळेस का नाही धरपकड झाली असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जातोय. नक्कीच नीलम, एकंदर सध्या पाहू शकता इथं सुद्धा अनेक आंदोलक जे आहेत ते इथे चौकात पोहोचत आहेत. मात्र सध्या त्यांच्यावर धरपकड करण्याची कारवाई सुरू आहे, प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे आणि अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आलेलो होतो, परंतु पोलिसांची अशी हुकुमशाही आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. चला चला, काय सांगाल? कंप्लीट दडपशाही आहे, दडपशाही. परवानगी नाकारल्याचा संबंधच येत नाही. पहिली गोष्ट तरी कम्प्लिटली दडपशाही चालू आहे आणि आम्ही या दडपशाहीचा 100% अन्याय 100% आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतच आहोत आणि वेळोवेळी 100% मराठी विरोधी आहे, मराठी भाषेच्या विरोधातला आहे. आपण या क्षणी पाहतोय पोलिसांची ड्रोनच्या साह्यानं करडी नजर आहे, पण अर्थातच या सगळ्या अनुषंगानं एक सवाल उपस्थित केला जातोय की व्यापाऱ्यांना मात्र मोर्चा काढायला परवानगी दिली जाते, मग मराठी माणसांना काय अन्याय केलाय? पूर्णची इमर्जन्सी म्हणून सेलिब्रेशन पूर्ण भारतीय जनता पार्टीने केंद्रात केलेलं आहे. जे आता महाराष्ट्रात ही दडपशाही चालू आहे, खऱ्या अर्थाने ही दडपशाही आहे. आम्ही शांतता मार्गाने मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो, परंतु त्यांनी येताच ठिकाणी पोचल्याच आम्हाला लगेच बंदिस्त करून मराठी भाषेच्या विरोधात आहोत म्हणून केलेलं आहे का? आम्ही सामान्य म्हणून मराठी भाषेच्या सन्मानासाठी या ठिकाणी आलेलो होतो, परंतु पोलिसांनी आपली दडपशाही केलेली आहे. व परवानगी कशाला? आमच्या महाराष्ट्रात परवानगी कशाला घ्यायच्या मराठीसाठी? आमच्या महाराष्ट्रात मराठीसाठी लढा देताना परवानगी का घ्यायची असा सवाल आता आंदोलकांकडून उपस्थित केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घडामोडींवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर आहे. तिथं आलेल्या आंदोलकांना तातडीनं ताब्यात घेतलं जात आहे आणि पोलीस व्हॅनमध्ये नेलं जात आहे. आपले प्रतिनिधी भूषण सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले. काही प्रतिक्रिया येत आहेत, त्याआधी आपण थेट पाहूया, त्यानंतर भूषणशी संवाद करूया. मराठी आलंच पाहिजे, मराठी सगळीकडे वाजलंच पाहिजे, गाजलंच पाहिजे. मराठी 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 मी मराठी मला अभिमान आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी मुलाला यायलाच पाहिजे. तुम्ही आज इकडे पोट पाणी भरता आहात ना, तुमच्या परिवाराला इकडे घेऊन तुम्ही राहतात, तुमच्या राज्यातले लोटे घेऊन आले आणि आज इकडे करोडाची दुकाने घेऊन करोडाची घरं घेऊन तुम्ही राहतात ना. कोणाच्या जीवावर? आमच्या जीवावर. आज आम्ही तुमच्या दुकानात काही खरेदी केलं नसतं तर तुम्ही भिकारीला लागले असते. काही खरेदी केलं नसतं तर तुम्ही भिकारीला लागले असते, भीक मागायला लागले असते तुम्ही. माझं म्हणणं एवढंच आहे, राहतायत मानानी राहा, आमच्या मराठीचा मान ठेवा. एवढ्या कानफटात खाल्ल्यावर पण याला लाज नाही आहे माणसाला. तुम्ही मोर्चे कुठल्या गोष्टीवर काढतायत? ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहतात त्या भाषेला दुय्यम स्थान द्यायला तुम्ही लावतायत आणि तुम्ही मोर्चे काढतायत. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, लाज तुम्हाला. आम्हाला तर नाही वाटत, आम्हाला अजिबात वाटत. पहिली गोष्ट तर आमच्या इकडचा नेता म्हणजे आमच्या इकडचे आमदार त्यांना साथ देतात. अहो, आमच्या वोटिंगमुळे तुम्ही आमदार झाले आहात. मग तुम्हाला जर एवढी आमच्या मराठी भाषेची, मराठी माणसांची जर तुम्हाला लाज वाटते आहे, तर तुम्हाला राग येतोय, तर तुम्ही दुसरीकडे जाऊन आमदार व्हा. इकडे नका. पहिला निषेध आमचा आमदारांवर आहे का त्यांनी सपोर्ट केला या गोष्टीला.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात मी आधी मराठी माणूस आहे, मग आमदार आणि मग मंत्री आहे. मग मराठी माणूस तुम्ही आधी आहे तर तुमची अस्मिता गेली कुठे मराठी माणसाची? कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला भाषेचा? माझं म्हणणं एवढंच आहे, भाषेचा मान ठेवा. आम्ही कोणालाही काही बोलत नाही. आज इतके वर्ष राहतायत ना परप्रांतीय लोक, धंदा करतायत ना, मग आमचं आतापर्यंत काही झालं नाही. आत्ताच का? कारण की आमच्या अस्मितेवर आता आमचा फेरफार झालेला आहे. आम्ही आता सोडणार नाही. न्या आम्हाला. काय करणार आहात तुम्ही? जेलमध्ये टाकाल, FIR करा, आणखीन काय करा? अरे ऑलरेडी आमच्यावर FIR आहेत. आम्हाला भीती नाही, आम्ही घाबरत नाही. आम्हाला फोन करून बोलवलेला नाहीये कुठल्या नेत्यांनी. आम्ही स्वतःहून इथे आलेलो आहे. आम्ही मराठी इथे जमलेलो आहोत. आम्हाला कोणाचे फोन आलेले नाहीये. नाही मी मराठी आहे. पोलीस बघा अशी आरडाओरडी करते, बोलून पण देत मी नाही. मराठी आहे. पोलीस पण देत नाही आम्हाला लोकांना. ही कुठली गोष्ट आहे? चुकीचं आहे. त्यांच्या वक्तव्यावर तुम्ही हे नाही करत. आज आम्हाला हे करतात तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.